तर आज पप्पांनी केली मुगाची भजी. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवली कढी आणि एकीकडे मी कढी करत होते, एकीकडे पप्पा मुगाची भजी करत होते. सो त्यानंतर जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे घासून घेतली आणि झोपलेली. मग ताईचा फोन आला की बाहेर आहे बघ, गळ्यातला वालाला आहे. सो गेली तिकडनं, पायातली वगैरे घेतल्या आणि परत आली आणि परत झोपून गेली, कारण झोप भरपूर आली. सकाळी लवकर उठलेली ना, मी 6 वाजता उठलेली आणि रात्री पण लेट झोपते, हे लेट येतात म्हणून लेट होतं झोपायला. सो त्यानंतर घरी आली, परत झोपून गेली. संध्याकाळी उठली, फ्रेश वगैरे झाली आणि मला नंतर आठवलं, अरे मला वाफ घ्यायची होती. मग काय गेली, गरम पाणी केलं. मशीनपेक्षा वाफ ना गरम पाणी घेता. तुम्ही विचार करा, ही चादर घेऊन कुठे चालली. तर एवढं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी सांगते. मी वाफ घेत होती मशीनपेक्षा. टोपाची वाफ घेतलेली खूप चांगली असते, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी व्हिडिओ काढत होती, तर बघा. हो कदमबाई, तुम्हाला माहिती आहे का, ती शुभमची पोर पळून गेली. हो मग तुम्हाला बोलले ना मी त्या दिवशी, तिचं लफडं आहे, पळून गेली बघा ती. हो, अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. जर इंस्टाला बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला बघत असाल तरी फॉलो करा. असेच व्हिडिओ नवनवीन घेऊन येत राहते मी. आणि एका व्हिडिओसाठी किती मेहनत असते, कारण मी एकटीच असं शूट कोण करत नाही माझं, म्हणून ट्रायपॉडने मी शूट करत असते. सो त्यानंतर संध्याकाळी झाडू वगैरे मारली आणि बत्ती लावून घेतली. सो बत्ती वगैरे लावल्याने एवढा पाऊस पडत होता ना, बापरे बाप, काय बोला. आणि कुठे जायचं असलं नेमकं तेव्हाच पाऊस पडते. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही पावसात एवढं कुठे झाले, तर ते पण तुम्हाला सांगते. एवढं नका विचार करू जास्त तुम्ही गाईज, खरंच नका विचार करू, तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. तर मी चाललेली, माझा ब्लाऊज आणायला शिवायला टाकलेलं. मला माहितीच होतं की ती नाही आहे, टाळा लावला, मला असं वाटलेलं. पण काय, माझ्या मनासाठी मी जावं लागलं. मी एकदा ना तिथे 2-3 वेळा गेलेली. सो खूप जास्त भूक लागलेली आणि पाऊस पडत होता, म्हणून मी क्रंच फ्राय करून खात होती. सॉरी बोलता येत नाही, क्रंच फ्राईज करून खात होती. सो त्यानंतर बनवलं आणि मी आणि माझ्या भावाने खाऊन घेतलं. असं होतं माझा आजचा दिवस. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.